आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। गांजा विक्रीवर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची धडक कारवाई। 5 किलो 200 ग्राम गांजा जप्त, 2 आरोपींवर गुन्हा दाखल। नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील वाढत्या अंमली पदार्थ विक्री व सेवनावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतू खोकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे। याच मोहिमेअंतर्गत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी अंमली पदार्थ विरोधी प्रभावी कारवाई केली आहे। दिनांक 15 मे 2025 रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील डीबी पथकाला खात्रीलायक गुप्त माहिती मिळाली की मिरज कोल्हापूर हायवेवरील रजपूत मंगल कार्यालयाजवळील पुलाखाली एक इसम गांजासारख्या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार आहे। सदर माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तात्काळ सापळा रचून संशयितास पकडले। सदर कारवाईत सुभाषनगर मिरज येथील संदीप सर्जेराव पाटील वय 28 यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून 5 किलो 200 ग्रॅम वजनाचा अंदाजे 1,30,000 रुपये किमतीचा तयार गांजा जप्त करण्यात आला आहे। पुढील तपासात असे निष्पन्न झाले आहे की त्याने हा गांजा सिदाप्पा उर्फ सिदाण्णा माळी राहणार खाजा वस्ती मिरज याच्याकडून खरेदी करून मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात चढ्या दराने विक्री करण्याचा धंदा सुरू केला होता। सदर प्रकरणी दोघांविरोधात संबंधित कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत। या कारवाईबद्दल नागरिकांकडून पोलीस प्रशासनाचे कौतुक होत असून अंमली पदार्थ विरोधातील ही मोहीम अधिक व्यापक पातळीवर राबवण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।